मसाला डोसा करूया. कढईत तेल घेतले, त्याच्यात राई टाकूया. राई तडतडली जिरं, मिरची चांगली तडतडली. कांदा, कांदा टाकू, त्याच्यात शिजण्यापुरतं मीठ टाकायचं. कांदा थोडा ट्रान्सपरंट झाला, याला मस्त मिक्स करून घ्या. नंतर टोमॅटो टाकूया. मी बटाटे बाफून घेतलेले आहेत, सालं काढून घेतलेले आहेत. आता टोमॅटो टाकूया. टोमॅटो कोथिंबीर एकत्र टाकते. हळद, मिक्स करून झाकून ठेवूया वाफेवर. टोमॅटो मस्त शिजू द्या. आता आपण कांदा टोमॅटो मस्तपैकी शिजला आहे, तेल सुटलेलं आहे. त्याच्यात आता बटाटा कुस्करून टाकूया. आता करून टाकायचा. छान मिक्स करूया. या पद्धतीने करायचं आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं. थोड्या वेळासाठी 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया. अशी बटाट्याची भाजी रेडी. आता आपण डोसा करायला घेऊया. आता डोसा टाकून मग दाखवते. डोश्याचं पीठ असं असलं पाहिजे. आता आपण डोसा करायला घेऊ. हे टाकलं, फिरूया. अशा पद्धतीने आहे. थोडंसं तेल शिंपडूया. डोसा शिजू दे. डोसा आता थोडा शिजलेला आहे, तर त्याच्यावर आपण बटाट्याची भाजी लावून घेऊया. थोडीशी एका साईडला लावायची. डोसा अशा पद्धतीने अर्धी लावली. आता डोसा पळतो. बघा, या पद्धतीने डोसा तयार. गरम डोसा तयार. ह्याला आता चटणीबरोबर सर्व करू. ही खोबऱ्याची चटणी आहे, याच्यावर आपण सर्व करू. हा डोसा, मसाला डोसा चटणी रेडी.